किती झाले मग खर्च? झाले का पुरे 5,000? 5,000 काय होते? दोघाचे कपडे, चांदीची अंगठी, हे घरातला किराणा सामान सुमान, हे 5,000 होते का? जवळचेही लागले ना काही, तेही 5,000 झाले आणि जवळचेही लागले काही. तुम्ही तर म्हणे अंगठी नाही आणत म्हणे, कपडेच घेऊ म्हणे. मग अंगठी कशी काय आणली तुम्ही? मी नाही म्हणू करून, पण तिकडे जाऊन विचार केलो. आता जवायला बोलावलं, जवायला काही घेऊ नाही तर जवाई तोंड काढून म्हटलं, जवाई बोलावलं एवढ्या दूर एवढ्या यानं बोलावलं, मुलीनं काही घेतलं नाही, फक्त कपडेच घेतले, कपड्यावरच भागवलं, असं तसं बोलन म्हटलं काही जवाई. तर म्हणून मी विचार केलो, आता होऊ दे म्हटलं कर्ज एक वेळा फेडून टाकू म्हटलं. काही घडी घडी जवायला घेवायला नाही चाललो आपण, तर ह्या वेळेनं घेऊनच घेतो म्हणलं आता जवायसाठी चांदीची अंगठी. जाय तिकडे आर्या पार. तर घेतलो बा 5,000 अजून कोणापासून, आणि घेऊन घेतलो अंगठी कपडे करून घेतलो. असा विचार केला तुम्ही ना? खुश किती झाले जवाई? बाप्पा बाप्पा, एकदम बदलूनच गेले. मामाजी मामाजी मामीजी मामीजी नको द्या. किती खुश झाले चांदीची अंगठी दिली तर. हो ना, तोच तर आनंद पाहायचा होता मला जवायच्या चेहऱ्यावर. म्हटलं काही दिन नाही, जवाई राहीन दिमाखात, तोंड फुगून राहीन म्हटलं, त्याच्यापेक्षा देऊन देणं परवडते म्हटलं. तो म्हणून मी घेऊन आलो बा. मग आता पेराचं कसं? वावर राहू देता का मग ह्या वर्षी? ह्या साली राहू द्या, नाही पेरू, हातमजुरीच करून भागून घेऊ. तिकडे हे पीक पेरू आपण मग हिवाळ्याचा, गहू हरभरा हे पेरून टाकू दिवाळीत. नाही पेरू पिये थांब आता. आता आवत लागू दे, आवत पेरणी सुरू होऊ दे, मग मी आवतावर लागतो. आणि मग आवतावर लावतो, लागला तर 4-5 दिवसात 10,000 रुपये तर कमावून घेतो, पेरून बी टाकू. थांब आता सुरू होऊ दे. पहिले ललिताचे देऊन देऊ, मजुरी आली तुमची म्हणा कमाई म्हणा, पहिले ललिताचे देऊन देऊ, मग लागन तर जमा करू. हो, ते पहिले ललिताचे देवाचे आहे बा, देऊन टाकू. आता मी चाललो, मी आता गावात पाहतो, अजून काही कामधंदे असेल तर पाहतो. हो ठीक आहे. बोलले काय झालं, माल नाही आणला? दिसूनच नाही राहिला मला तर. खपलाय काय बा? मी सासूरवाडीला होतो तर खपून गेला का आला ना? कुठं खपते दादा, मालच नाही दिला ना त्यानं, मालच नाही दिला. पहिले मागते 5,000 रुपये द्या म्हणे, तेव्हा नवीन माल न्या म्हणे, असं म्हणे. वापस पाठवलं ना मध्ये. अरे तिच्या हो रे, का बोलली मागचे 5,000 देवाचे आहे बोटे त्याचे, मी भुलूनच गेलो. त्याचे 5,000 दिल्याशिवाय तो दुसरा माल देत नाही. नवीन उधारी द्या, जुनी उधारी द्या, नवीन माल घ्या, असं आहे त्याचं धोरण. हो हो हो, बरोबर आहे बरोबर आहे. हा ना, द्या मग दादा 5,000 रुपये द्या, आता नवीन माल घेऊन येतो मग. 5,000 आता तर नाही बोटे माझ्याजवळ, तर उधारी भेटली नाही. आता 1 तारीख येईन तेव्हा भेटून आता सगळेपासून उधारी, 1 ते 10च्या मधात. तोपर्यंत उधारी भेटणार नाही तोपर्यंत. आता 3,000 आहे गल्ल्यामध्ये, 2,000 अजून पाहिजे. द्या 3,000 द्या, मी त्याला सांगून देईन पटून बरोबर. पण आता ग्राहक आले तर मग 3,000 तर दुकानात पाहिजे. हे एकदम खडकूस ठेवा का दुकानात, काही ना काही तर पाहिजे. मग काय करतात दादा, आता वापस जाऊ देता का? आता ग्राहकाला वापस जाऊ देता का? आता मालच नाही राहीन तर वापसच जातील ना, मग ग्राहक तुटून जातील ना. हो बोट, काय करा, थांब बोलली, मी घरी जाऊन येतो. मी ललिताजवळ गेले 15 दिवस पहिले, 2-3 महिन्या पहिले, हा 15 दिवस नाही 2-3 महिन्या पहिले 5,000 दिले होते मोठे. आता आठवून राहिली काही गोष्ट. आणतो मी तिच्याजवळ, त्या वहिनीपासून आणतो मी. जा जा दादा, घेऊन या तुम्ही, घेऊन या. जा, मी थांबतो तोपर्यंत दुकानात. बिंदुताई, तुम्हाला माहित आहे एक गोष्ट? नाही, कोणती गोष्ट होय? तुम्ही माहेरी होत्या का नाही, तेव्हा आपल्या काजलचा फोन आला होता माझ्याजवळ. लय बोलली, लय वेळपर्यंत बोलली, मला गमत नाही ताई, ललिता ताई मला करमत नाही, अशी तशी लय बोलली. आणि म्हणे मग आता देव तोंड पाहिन तेव्हा मध्ये बाळ होईन, नशिबात असन तर होईन लेका, आज नाही उद्या होईनच, अशी तशी म्हणत होती. तर याचा अर्थ असा होईन ना, काऊन नाही होणार, सारेलेच होते, थोडासा उशीर लागते, बाकी तिले तर होईनच. तिले आता ते होत नाही देऊन राहिली असं ती गोष्ट आलं, पण तिले तर होईनच ना. होते तिले, होते का मग ते काऊन तशी म्हणे, नशिबात असेल तर होईन, देव तोंड पाहिन तर होईन, ते तर होतेच ना, होईन तिले, जेव्हा तिची इच्छा झाली तेव्हा तर होईनच. नाही बिंदू ते तिले राहत नसन, तिले बाळच नसन राहत, म्हणून ते तशी म्हणे. मला समजलं, तिच्या बोलणीवरून समजलं मला करमत नाही म्हणे. तो एक बाळ असलं थोडंसं कळमन म्हणे, त्याच्यातच पुरा दिवस चालला जाईल म्हणे. आपण आता काय करू म्हणे, देव तोंड पाहिन तर होईन म्हणे. याचा अर्थ तिला राहूनच नाही राहिलं असं आता बिंदुताई, असं आहे. पहिले लग्न झालं तेव्हा नाही पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे, आणि आता पाहिजे तर आता होत नाही, असं करते. असं हो का? होईन, काही ट्रीटमेंट बी करा लागन तिथे. आपल्या बापूजीत असं काही कमी, तिच्यात तर नाही आहे कमी, पण बापूजीमध्ये असं कमी, बापूजीची ट्रीटमेंट कर म्हणा. काऊन बिंदू, तिच्यात बी राहू शकते ना कमी, तिच्यात काऊन नाही राहू शकत कमी, तिच्यात बी राहू शकते, तिच्यात बी असं कमी.
आता बापूजीत आहे नाही आहे, माणसात सहसा जास्त कमी राहत नाही, बायातच राहते. तिच्यातच असं नाही आहे, मला माहित आहे ना तिच्यात कमी नाही आहे, बापूजी मध्येच काही कमी असं. तुम्हाला कसं माहित बिंदू ते? तुम्ही काय तिची जांच केली का? तिची काय टेस्ट केली का तुम्ही? आणि तपासला का तिने? हा नाही, जाऊ दे, ते गोष्ट बंद कर आता. होईल वाचा राहील, होईल तिला बी होईल. बंद कर गोष्ट. का बरं ते गोबीची भाजी बनवायची आहे आता? का गोबी आलू ते वाटाणे शेर पटकन. लेकरं झोपले आहेत आणि लेकरं उठले तर मग ते धरा लागणार अजून. काहून सांगा ना, तुम्हाला काय कसं माहित सांगा तर. तुम्ही असं विश्वासानं काहून म्हणून राहिला तिच्यात कमी नाही? राहू दे ना वा, ललिता, बंद कर ना ती गोष्ट, बंद कर. म्हटलं नाही एक वेळा, बंद कर, जाऊ दे, भुलून जा. ठीक आहे ठीक आहे बिंदुताई, ठीक आहे. ललिता, ललिता, जाय हो ललिता, काय म्हणते बापूजी, काय ऐका. हो आली, हो आली. काय म्हणते तर काय म्हणते बाबा. आता काजलची गोष्ट इले माहित पडन, इले सांगली मी तर साऱ्या घरामध्ये बोबाटा करन ही, आणि साऱ्या गावामध्ये, साऱ्या मोहल्ल्यामध्ये बोबाटा करन हे. त्याच्यापेक्षा चुपचाप राह बिंदू, चुपचाप राहणं परवडते. आता 3-4 वर्ष झाले लग्नाला, आणि आता एक गोष्ट पसरली विसरली म्हणजे फालतू तिचं भविष्य, तिचं जीवन खराब होईल बिचारीचं. काजलचं होय ना, होईल. तिले ट्रीटमेंट केली म्हणजे होते, सारायलेच होते. ट्रीटमेंट निघाले आता, टेक्नॉलॉजी एवढे निघाले तर आता पहिले नव्हतं काही, आता सगळंच निघालं तर सारायलेच होते. ट्रीटमेंट घेते मस्त होऊन जाते, पैसा लागते थोडासा, मग होऊन जाते. काय म्हणता हो आता? दुकानात गेलते ना तुम्ही, आता काय घरी आले अजून? ललिता ललिता काय होय, काय पाहिजे आता? ललिता, ते तुले म्या 2-3 महिन्या पहिले 5,000 रुपये दिले होते, दे बरं ते. कोणते? मला नाही आठवण. दिले नव्हते का तुले? 3 महिन्या पहिले 5,000 रुपये ठेव म्हणून त्यापाशी शिल्लक ते पडले म्हणून, हे ठेव म्हणून आता त्यापाशी, मला काम पडन तेव्हा घेईन म्हणून मी म्हटलं नव्हतं काय? बोलली काय? ते 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 5,000 रुपये ते हाय ना, हाय ठेवले. आता काय गरज पडली तुम्हाला? राहू द्या ना आता, शिल्लक पडले तर राहू द्या आता. आता ते काय खर्च करता, आता पहा ना इकून तिकून करीच कसे जोडजाड करा ना, ते राहू द्या ना, जमा राहतील ते. होऊनच नाही राहिलं, दुकानाची उधारी आहे आणि माल आणायचा आहे. आता बोलली गेला होता माल आणाले, तो वापस आला, आणलाच नाही माल. मग ते जुने 5,000 रुपये देवाचे आहे म्हणे दादा, ते जुने 5,000 देईन तर नवीन माल देईन म्हणे, तो वापस पाठवलं त्याने. आता 3,000 आहे माझ्या गल्ल्यामध्ये, ते देऊन देईन तर मग दुकानात काहीच नाही राहणार. तर म्हणून म्हणतो दे बरं ते 5,000 रुपये. आता मग लागेल तर मग दुसऱ्या महिन्याले घेऊन घेतो, अजून 5,000 रुपये देऊन देईन त्यापाशी, ठेवतो मग. आता देऊन दे. काय असंच आहे तुमच्यापाशी, हुट. जरासा पैसा जमा नाही होऊ देत तुम्ही, खाडच पडली राहते तुम्हाला. आता म्हणत होते ना चांगला धंदा चालते, मस्त ग्राहक येते, आणि तिथं माईच्या घरी गेलं, तिथून मार घाईनं घरी आले, आणि आता पैसा नाही म्हणता. एवढा चांगला धंदा चालून राहिला तुमचा, तर पैसे कम नाही आहे. उधारी आहे ना, उधारच घेते जास्त. आता 1 ते 10च्या बीचमध्ये देतात मग लोक उधारी, तर मग तेव्हा घेऊन घेतो तू. तुमच्यानं नाही होणार पैसे जमा. मी म्हटले का आता 5,000 झाले बापा जमा, पुढच्या महिन्याला अजून 5,000 द्या, तर 10,000 होईल. असं करता करता 1,00,000 जमा करा म्हणतो घरी, मग बँकेत टाकून देईन म्हणून, अशी म्हणू. आणि तुम्ही आता मागून नाही राहिले. राहू द्या, ते हाय आता. पहा इकडे द्या, आईले मागा ना, नाही तर बाबाले मागा. आता काय आईले आणि बाबाले मागत बसू ललिता, दे ना तेच 5,000 रुपये, मग घेऊन देतो. पुढच्या महिन्याला 10,000 घेऊन देतो. आता म्हणजे पुढच्या महिन्यात आता 10 तारखेला घेऊन देतो 10,000 रुपये, मग ठेवतो जमा. ठीक आहे, देतो. थांबा, इथंच आणतो मी. लवकर आणजो ललिता, दुकानात जायचं आहे, मग बोललेले होते पैसे घेऊन पाठवत आहे. हा आणतो ना, लवकर आणतो. आता कशी करू गड्या? ते 5,000 तर मी आईला दिले. मला वाटलं ह्या माणसाला आठवणच नाही गड्या, भुलला म्हटलं. आता आठवण काढली, कधी आठवण काढून काही सांगता येत नाही बाई या माणसाचं. आता काय करू मी? आता 5,000 देऊ कुठून आता? आता आईपाशी बी तर नाही आहे, त्याच्यापाशी पैसेच नाही ना. आता राहीन बी पैसे, आता हे काय ते आत्ताच्या आता आणून कसे ते? आता कुठं पाहू, कुठून पैसे देऊ यायले 5,000? आणि माहीत गीत झालं, आता पैसे कुठं गेले म्हणून. खर्च काय सांगू आता, मी तर घरीच आहे गड्या, कुठं जाऊन नाही राहिली. आणि हा भाजीपाला घ्या, असं सांगू काय गड्या? भाजीपाल्यामध्ये खर्च झाले म्हणतो, पण भाजीपाल्यासाठी तर मी आता पहिले पैसे मागितले. आता काय सांगू, कोणतं काय सांगू गड्या? माहीत गीत झालं ना, आई बापाला दिले म्हणून. ह्या माणूस तेच आता मला साजरा, तसाही मोठा हेकुडा तेकुडा बोलत होता, अंगठी दिली तर खुश झाला जरासा. आणि आता हे माहीत झालं तर अजून बोलायला लागन मला. माहीत नाही झालं पाहिजे, मग आई बाबाचं मान सन्मान घटून जाईन अशानं. नाही होते त्याच्यापाशी म्हणून दिले मी. आता कायले दिले असते, मी राहिले असते तर काय मला शोक आहे त्याला पैसे देवाचा? नाही होते म्हणून दिली, आणि दिली तर त्याच्यासाठी दिली ना, त्यालाच तर लागले सगळे. अंगठी त्याला दिली, कपडे दिले, खाणं पिणं सगळं त्याचंच तर झालं. कोणतं त्याला वापरायला दिले मी? तर काय करू बडे, आता काय करू? सोच 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 ललिता, सोच, काहीतरी सोच.
हा बऱ्याच ढुंडाचं नाटक करतो, इकडे पाहतो तिकडे पाहतो आणि म्हणून भुलली कुठं मला माहितच नाही कुठं ठेवले तर तशी म्हणून आणि मग कुठूनही करून देऊन द्यायले पैसे हौशीच करतो. आणणार ललिता देणं किती टाइम? दिसून नाही राहिले पैसे, इथंच तर ठेवले होते मी, ह्या ड्रावर मध्ये ठेवले होते, दिसून नाही राहिले. हा काय दिसून नाही राहिले? 5,000 रुपये तुम्ही वर तर ड्रायव्हर मध्ये ठेवले होते. हा मी इथं ड्रावर मध्ये तुम्ही दिले, मी तिकडे बाहेरच होते, दिले तुम्ही माहाती आणि धैर्य माकडीच होता. आता आणले नाही तर ड्रावर मध्ये ठेवून दिले, म्हटलं बाद मध्ये ठेवून देईन म्हटलं अंदर, तर राहिले इथं जिथं राहिले तर हाय नाही आता दिसून नाही राहिले. पाय पाय दुसरं इकडे ठेवले असं. हो मी स्वयंपाकघरात जाऊन पाहतो, कदाचित तिथं ठेवले असेल मी आता. जाय पाय लवकर. 5,000 रुपये कुठं ठेवले काय ठेवले ते दिले माहित नाही. काय बायको होय? काय बायको आहे म्हणजे? कामं राहते घरी, 10 कामं 1000 कामं राहते बाईले घरी. तुमच्या आणि आहे घरी कामी राहतो का तुमच्या आणि? नाही राहत आठवण मध्ये कामामध्ये. मी रिकामा राहतो काय? रिकामा राहतो मी? तर रिकामे नाही तर राहतं. एक काम आहे फक्त, दुकानात जाता घरी येता, आयतच भेटते जेवायला, घरी आले का आराम करता, दुकानात जाता. माय आहे का तसं? मला 1000 कामं राहते. काम करता करता काम टाकून लेकराले पाहायला लागते अजून. तुमच्या इथे एक बी काम करत नाही ना, लेकराले सांभाळत ना काही करत. मग आता मग हे कुठून आली इथं म्हणतात? आता मग तू 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 असल्यावर मग हे काम करण काय? लेकरू सांभाळन काय? मी कोण होय? मी बी तर सून होय घरची, ह्या घरचा सदस्यच होय ना मी बी. मी काय तुमची मोल करीन होय का मी? तुम्ही पगारानं ठेवलं मला, तुले पगार देतो ना, तू काय करशील? तू पगार देतो ना, माझे काम करून काय? हा जरासं त्या दिवशी शी केली धैर्यनं, शी केली तर तुमच्या आईनं धुवून नाही दिली. स्वयंपाक करता करता मला बोलावलं, माझ्या आईनं धुवून दिली. नातूच होय ना तुमच्या आईचा बी, नातू पोराचा पोरगा होय ना. मग काय केलं तर काय झालं? जरासं केलं असतं तर. असे काम राहते 1000 मध्ये, काम करता करता इकडे तिकडे पळायला लागते. ठेवले असं मी कुठं बी, माझ्या ध्यान नाही राहिलं, लक्षात नाही राहिलं. पाय मग धुन शोध कुठं ठेवले ते. आता पाय दे काढून पटकन धुन. जिथं स्वयंपाकघरात पाय, इथं पाहिली का? ही खोली पाहिली का पुरी? हा हा हे पाहिलं पुरं, इथं नाही आहे. मी स्वयंपाकघरात पाहतो तिथं असं. हो जाय पाय तू तिथं पाय, मी इथं पाहतो. तुझे डोळे माय डोळे लय फरक आहे. मी या खोलीत पाहून घेतो असं तर दिसन. हा पाहून घ्या तुम्ही, इथं पाहून घ्या, मी स्वयंपाकघरात पाहतो. बायकोच पण होती आई. पैसे पैसे पैशाची किंमत तिले समजत नाही, कुठं ठेवून दिले. बिंदुताई तुम्हाला हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, मला 5000 रुपये द्या आता, अर्जंट 5000 रुपये द्या, मला लय गरज पडली. काऊन काऊन ललिता काय झालं? काय म्हणे बापूजी, काय म्हणत? हा काय झालं आता? 5000 रुपयाची काय एवढी गरज येऊन पडली? धैर्याची तब्येत ठीक आहे ना? पडला गेला तर काय? सगळं ठीक आहे बिंदुताई, काही नाही झालं. ये ना आता तुमच्यापासून काय लपवायचं? मी लपवत नाही तुमच्यापासून, तुम्हाला खरं खरं सांगतो. तुमची गत ना माय गत, तुम्ही बी एक पोरगी आहे, मी बी एक पोरगी आहे. तुम्ही बी तुमच्या माय बापाला एकटे आहे, मी बी माय बापाला एकटी आहे. हो 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 मग काय झालं तर कने येईन तेरेच्या बाबानं मला 2-3 महिने पहिले 5000 रुपये दिले होते, ठेवायला ठेव म्हणे तापाशी, मला काम पर्यंत घेईन म्हणे, मी हे शिल्लकचे होय म्हणे, आपले जमात ठेव म्हणे. मी ठेवले तर आता 2-3 महिने झाले, मला वाटलं ते भुलले असन. हा हा मग तर आता कने तुम्ही माहेरी गेले ना, तर माझे आई बाबा आले होते. 20-25 दिवस मी इथं ठेवले त्याले, तुम्ही आले ना हे गेले त्या दिवशी. आता कने त्याले त्याच्यापाशी बिलकुल पैसे नाही व बिंदुताई, त्याची कने लय खराब बिकट परिस्थिती आहे, त्याच्यापाशी पैसेच नाही. आता आणि त्याले ते म्हणे जेव्हाचा ढोंड्या करायचा आहे म्हणे, मला मामाले म्हणे पैसे नाही म्हणे, कुठून पहा म्हणे, काय पहा म्हणे, सगळे बुचू कर्ज आहे म्हणे, कोणी देत नाही म्हणे. आणि मग मला वाटलं का आता भाऊजीने बोलावलं तुमच्या बाबानं, तर हे बी जेव्हा म्हणते मला नाही बोलावलं, तर मग कने परिस्थिती नसल्यावर काय केलाच पाहिजे का? धोंडा काय महत्वाचं थोडी आहे व ललिता, केलाच पाहिजे म्हणून ना. आता माझ्या आई बाबा म्हणेत म्हणून त्याने बोलावलं, मी तर नाही म्हणू. माझ्या आईला राहू द्या म्हणू, काय बोलावता म्हणू, माझ्या आई बाबा नाही बोलावतो म्हणे, तू ये जाणं होऊन जाते म्हणे, जवळचा धोंडा होऊन जाते म्हणे, काय गरज आहे, केलीच पाहिजे. ऐका तर बिंदुताई, ऐका तर. हो हो सांग. तर कनी मला खराब वाटलं, तर मी कनी आई बाबाले 5000 रुपये देऊन दिले, मापाशी त्यानं ठेवायला दिले होते. पण ते 5000 रुपये आईले देऊन दिले, मायावाले घे म्हटलं आई बाबा हे 5000 रुपये धोंड्या करा म्हटलं, त्याच्या म्हटलं घ्या म्हटलं, तुम्हाला खा प्यायला भी होते म्हटलं काम लागेपर्यंत. तर मी ते 5000 रुपये त्याला देऊन दिले. मला काय माहिती आजच मागतील म्हणून, माझे आई बाबा 2-3 महिन्याने वापस करून म्हणते. आता हे आजच मागायला लागले मला 5000 रुपये, आता मी देऊ कुठून? माय आता तर खरंच आपत झाली वर आली, तर त्यावर आपतच आली. आता माझ्यावर तर 2000 रुपये आहे बाबा, 5000 नाही आहे. द्या 2000 रुपये द्या, 2000 द्या. मी त्याला सांगून दे 3000 खर्च केले म्हणून, द्या 2000 द्या. आता इथं थोडी आहे मापाशी, खोलीत आहे माझ्या रूम मध्ये, चल रूम मध्ये देतो. भेटले का पैसे शोधायला आली का गोष्टी करायला आली ललिता? भेटले? देणं पहा लवकर, पायनं कुठं ठेवले ते आता. पाहून राहिली ना, मी पाहून राहिली ना. बिंदुताईला सांगितले मी इथं ठेवले असन, तिथे ठेवले असन म्हणून. पुरं किचन पाहिलं इथं नाही आहे.
इथंही नाही आहे. मी खोली इथे आपली बेडरूम बी पुरा पाहिलं, तिथेही नाही आहे. कुठं ठेवले तुला 5,000 रुपये? आठवलं मला, बिंदू ताईच्या खोलीत ठेवली असेल ना. मग आई बाबा तिथं आहे ना, तुम्ही जात राहा तर तिथेच ठेवली असेल. बस त्या तोंडे जेव्हा मी तुझ्याजवळ पैसे ठेवायला गेले तर तेव्हा कुठं तुझे आई बाबा होते? तेव्हा वहिनी बी होते ना. त्याच्या खोलीत ठेवा होते, तर त्याच्या खोलीत काय तू जाऊन ठेवशील? आमाय हो गड्या. नाही परीले पाहिले की गेले असन, की गेला असन खोलीत, तर शाळेत ठेवून दिले असन ना कदाचित. पाहून घेतो ना. चाललं नाही तर मग खोलीत पाहून घे. चला बिंदू ताई, तुमच्यात खोलीत ठेवले असन ना, चला पाहून घेतो. इथं ठेवले असन, तिथं ठेवले असन, ठेवले कुठेही ना पैसे. द्या बिंदू ताई द्या. तुम्हीच मला समजू शकता, नाही तर दुसरं कोणी राहिली असती ना, आता बोबाटा केला असता. मीच तुम्ही माझ्या जागी राहिले असता, मी तुमच्या जागी राहिली असती ना, तर मॅच तुम्हाला दिले नसते. पण तुम्ही तशा नाही बिंदू ताई, तुम्ही सटकन तयार झाले 2,000 रुपये द्याले. द्या. तर मापाशी 2,000 आहे म्हणून 2,000 देऊन राहिली. मापाशी 5,000 आले तर तुला 5,000 देऊन दिली असती मी. तसं काही नाही, तर घरचीच होई ना तू बी. हा, तुला फालतू बोल बसन, मार बसन. तू आई बाबा काय ना, माय आई बाबा काय, तू आई बाबाले बोल बसन. हा बिंदू ताई बरोबर आहे तुमचं. पण मी ठेवणार नाही बिंदू ताई तुमचे. 2-3 महिन्यात तुमचे 2,000 रुपये चुकून देईन. होईन देणं तर देजो, नाही तर राहू देजो. घरचेच पैसे मी काही बाहेरून कमाई करून आणले का? घरचेच पैसे होईन तर देजो, नाही तर राहू देजो. नाही बिंदू ताई, तुम्ही माझ्यासाठी वेळेवर कामी पडल्या, मी तुमचे पैसे कसे ठेवन? देऊन मी देऊन देजो. जेव्हा होईन तेव्हा जवळ देऊन देजो. तुम्ही होत्या म्हणून वाचली हो बिंदू ताई मी. हा, आता 3,000 रुपयाचा तर मी काही बी बहाणा सांगून देईन. खर्च झाले, असं झालं तसं झालं. नाही तर मी कोणाला मागत होती हो बिंदू ताई वेळेवर. आता तर मावर चांगली मार बसत बारी झाली होती. बरं झालं तुम्ही येऊन गेले, देवासारखे आले तुम्ही माझ्यासाठी बिंदू ताई. तसं काही नाही व, जे व्हायचं असलं ते होते. टेन्शन घ्यावं लागते का एवढ्या गोष्टी? आणि बापूजी बोलले असते, मारलं असतं तरी किती मारलं असतं, बोलले असते एक वेळा बोलून गेले असते. नाही पण बिंदू ताई, मापर्यंत गोष्ट राहिली असती ना तर मी सहन केली असती. पण ही गोष्ट आई बाबा होती. तुम्ही आई बाबाला दिले, असं जर माहीत झालं असतं तर कोणाला दिले? आई बाबाला दिले तुला तर किती आई बाबा बोलले होते. मग आपल्याला काही बी बोले आपण सहन करतो, पण आपल्या आई वडिलांनी बोलले तर आपल्या पण सहन नाही होत बिंदू ताई. हो ते तर गोष्ट आहे म्हणा. आणि आई बाबा 15-20 दिवस राहिले तर येणं असंच म्हटलं असतं का ते दिले तू. घे आता घे, हे दे तेले पैसे आणि शांत कर तेले. घे दे. आणि आता याच्या पुढं ललिता, आपल्या जवळ काही ना काही पैसा असला पाहिजे. जरी घरात काम करतो आपण तरी पण आपल्यापाशी पैसे असले पाहिजे. तर जराची जुक्ती करत जाय, कटोती करत जाय. एकदम वापरून नको घेतो. तू लय खर्च करतो. हा, खर्चातला खर्च वाचून आपल्याजवळ पैसे ठेवा. कधी काही काम पडते त्याला का धावडा मागत बसा. आपल्यापाशी पाहिजे पैसा. नाही बिंदू ताई बरोबर आहे तुमचं. आता मी काही ना काही करतो. घर बसल्या तुम्हाला तरी भाऊजी तुमच्याजवळ पैसे देते, लय मोठे साठे सुटे देऊन देते. त्याच्यातून वाचून तुम्ही ठेवता. पण हे देतात का पैसे माझ्याजवळ? आता 5,000 दिले अजून मागू नाही राहिले. मला वाटलं भुलले, नाही भुलले, ते मागू नाही राहिले. मला माझ कामच करून मला पैसा जमा करायला लागेल. मी आता पाहतोच काहीतरी करतो. एक तर साडीचं दुकानच टाकतो डबल, नाही तर मग किराणा दुकानातच बसतो मी. हो कर, काही ना काही कर, पण पैसा असला पाहिजे जवळ. ललिता भेटले? बिंदू ताई मी देऊन देते यायले पैसे आता. हो दे जाय पटकन देऊन दे. असं राहते बाबा एका बाईचं जीवन. आपले जन्मदाते माय बाप त्याला पैसे बी मदत बी करू शकत नाही. जरा आणि देखता केली असती मदत तर तिकूनही बापूजी बोलले असते. माणसाचं बरं आहे, तिकडच्या तिकून लपून चोरून मदत करूनच देते. आपल्याला सांगतही नाही, माहिती नाही राहत. आणि सांगितलं तर तू काय दिले म्हणते, माय दिले म्हणते, असे म्हणते. देऊ नाही तर काय करू म्हणते. आणि बायाले असे मना करते. आणि बाया लपून चोरून करू बी शकत नाही काही. माहीत होऊनच जाते. माणसाचं माहीतच आहे, बाहेर राहते. बाहेरचा व्यवहार आपल्याला काय माहीत त्याचा.